पंचायत समिती बोरामणी गटातील अधिकृत उमेदवार जे एकनाथ शिंदे गटाकडून रोमांचक झालं काल रात्री ज्या पद्धतीने जे तिथले स्थानिक उमेदवारीवरून जे वादविवाद झाले, त्यानंतर सिद्धाराम म्हेत्रे जे माजी गृहमंत्री त्यांच्यावर देखील आरोप प्रत्यारोप झाले, त्या सर्वांना डावलून जे इच्छुक उमेदवार आहेत म्हणजे आपल्यासोबत आहेत जे एक गणेश आसलारे ज्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांच्याविषयी आपण सुद्धा बोलणार आहोत. सर, एकंदरीत काल नाट्यमय प्रसंग झाला आणि सिद्धाराम म्हेत्रेवर आरोप प्रत्यारोप. माझे नेते मान्य श्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब प्रत्येक महिलांना आणि भगिनींना कायम स्वरूपी सन्मानच करता आले. तर असं साहेब कधी बी कुणाला बोलले नाही आणि बोलणार बी नाही. तर त्यांना समोरच्यांना तिकीट भेटलं नाही म्हणून त्यांनी त्या रोषनं साहेबावर आरोप केलेले आहे. आज तुम्ही एकनाथ शिंदे गटाकडून मागील पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्ही काँग्रेस गटाकडून उमेदवारी घेऊन पंचायत समिती सदस्य झालात आणि आता एकनाथ शिंदेच्या गटातून तुम्ही आता पंचायत समितीसाठी उभं राहत. काय एक प्रकारची तुम्ही काय रणनीती असणार आहे याच्या पुढे आणि काय अजेंडा घेऊन तुम्ही आता सध्या पंचायत समिती लढवणार आहात? मी गेल्या पंचवार्षिक बोरामणी पंचायत समिती निवडणूक लढवलो आलो. त्या माध्यमातून मी बोरामणी पंचायत समितीमध्ये रस्त्याचे कामं राहू दे, गटरीचं कामं राहू दे, परत लोकांच्या समस्या राहू दे, हॅमोस्ट राहू दे, सभामंडप राहू दे, सिमेंट रोड राहू दे, डांबरीकरण राहू दे, मान्य श्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांच्या माध्यमातून मी बोरामणी पंचायत समिती या गटात कमीत कमी 2 कोटी रुपये मी निधी आणलेला आहे आणि काम बी पूर्ण केलं आहे. त्या जनतेच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी बोरामणी जिल्हा परिषद या गटातून मला शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मान्य श्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला मिळालं आहे आणि मी म्हेत्रे साहेबचं निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि जे मी आतापर्यंत निष्ठा केलेला आहे त्या निष्ठाचं फळ मला सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी दिलेत. मी आता दवाखान्याच्या माध्यमातून, पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, तहसीलदार ऑफिस राहू दे, तहसीलदार ऑफिस, प्रांत ऑफिस राहू दे, कलेक्टर ऑफिस राहू दे, भूमी अभिलेख ऑफिस राहू दे, हे सर्व समस्या आपण जनतेचं काम सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जनतेला माहिती आहे कोण कसं आहे काय नाही आणि जनता नक्कीच आम्हाला आशीर्वाद देतील मी आशा बाळगतो. आणि मला म्हेत्रे साहेबांनी जे तिकिटाची संधी दिलीत मी बोरामणी भागात अजून बोरामणी भागात निधी खेचून आणून लोकांची जनतेची सेवा करण्यास मी तयार आहे. या निवडणुकीत वेगळी आव्हाने काय असतील? कारण की तुम्ही मागच्या वेळेस काँग्रेसकडून निवडून आलात, पण यावर्षी या निवडणुकीमध्ये तुम्हाला वेगळी कुठली आव्हाने असतील? म्हेत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मान्य श्री शिवसेना शिंदे गटात आम्ही प्रवेश केलो. आता धनुष्यबाण हातात घेतलाय. गेले 7-8 महिने आम्ही धनुष्यबाणाचा प्रचार करून लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केले आणि जनतेला माहीत आहे की कोण कसं आहे काय नाही आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांच्या घरी जाऊन लाडकी बहीण योजना ही मान्य श्री एकनाथभाई शिंदेंनी जे मुख्यमंत्री असताना राबविलेले आहे ते आम्ही गोरगरिबाच्या जनतेच्या पूर्ण योजना राबवू आणि जनतेपर्यंत पोहोचवू आणि ते योजना आम्ही बोरामणी जिल्हा परिषद गटात त्या भगिनीच्या आशीर्वादानं ही आम्ही त्यांच्या आशीर्वादानं आम्ही निवडणूक जिंकू. धन्यवाद.